कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो गोपालांगनकरदमेषु विरहन् विप्राध्वरे लज्जसे ब्रूषे गोकुल हुंकृतैः स्तुतिशतैर्मौनं विधत्से सताम् दास्यं गोकुलपुंश्चलेषु कुरुषु स्वाम्यं न तादात्मसु ज्ञातं कृष्ण तवाङ्घ्रिपङ्कजयुगं प्रेमैकलभ्यम् पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकम् मालिनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं वन्दे चक्रधरं विभुं हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान प्राणनाथ नाथ सखे प्राणनाथ नाथ सखे दीन दर्दनिवा हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे हे गोविंद हे
गोपाल हे दयाल हे गोपाल हे दयाल भागवत 18 पुराणाच्या उद्यानामध्ये भागवत हे अत्यंत सुंदर सात्विक मंदिर आहे. हे लेणं आहे. महर्षी व्यासांनी जीव ओतून या ठिकाणी शब्दांची रचना केलेली आहे. 18,000 श्लोक आहेत या भागवतामध्ये. 12 स्कंद आहेत. इसवी सनाच्या 2ऱ्या ते 5व्या शतकामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. युगाचं आणि इतिहासाचं माप जमत नाही. याच्यामध्ये आपल्या महानुभाव संप्रदायाचे बरेच प्रकरण आलेले आहेत, अंशरूपानं आलेले आहेत. पहिल्या श्लोकात त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, त्या श्लोकावर केलेला दुसरा श्लोकही सांगितला. श्री सच्चिदानंदमय स्वरूपम, सच्चित आणि आनंदमय ज्याचं स्वरूप आहे. सत आणि चित या दोनही गोष्टीला ज्यांनी गिळून टाकलं पण त्यांचं अस्तित्व कायम ठेवलं, त्याचं नाव आनंद आहे. दुःख वेगळं, सुख वेगळं आणि आनंद वेगळं आहे, याची सरमिसळ आपण करत असतो. सुखामध्ये दुःखाचं मिश्रण असतं. सुखाला भूक असते, लक्षात ठेवा. दुःखालाही भूक असते पण सुखाची भूक जास्त असते. पीडा झाली की आपण पीडाहरण करतो, त्या दुःखाचं आपण शमन करत असतो. पण सुख झाल्यानंतर अधिक मोठी सुखाची भूक लागलेली असते. सुख ही एक अशी गोष्ट आहे, सुखामध्ये धास्ती असते, आनंदामध्ये भूक नसते, आनंदामध्ये मस्ती असते. सुखाला वैभव लागतं, आनंदाला काही लागत नाही. काहीही नको आहे. निरानंद असलेला जीव आनंदामध्ये प्रवेश करतो ना, जगातल्या सगळ्या गोष्टी तो नाकारतो. नकार देण्याची ताकद त्याच्यामध्ये येते, आपल्यामध्ये येत नाही. आणि म्हणून ह्या आनंदाचं वर्णन ह्या भागवतामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे अत्यंत पवित्र चरित्र आहे. भागवत शब्द जो बनला ना, भग या धातूपासून बनलेला आहे. भग म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य शब्दाचा संबंध सरळ परमेश्वराशी आहे. ईश्वर सगळे आहात, तुम्ही घराचे ईश्वर आहात, परमेश्वर नाही तुम्ही. म्हणून भग म्हणजे ऐश्वर्य
किती प्रकारचं ऐश्वर्य असेल तर त्याला भगवान म्हणतात, किती पैसा असला तर त्याला श्रीमंत म्हणतात. हे सगळे मोजमाप आपल्याकडे आहेत ना. किती जमीन असली म्हणजे त्याला जमीनदार म्हणतात, कसं घर असलं म्हणजे त्याला बंगला म्हणतात. असं भगवान होण्यासाठी काय लागतं? ज्ञानेश्वरीत एक ओवी आलेली आहे, फार सुंदर ओवी आहे. 6 प्रकारचे त्याच्यामध्ये लक्षणं सांगितलेले आहेत. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती देते. या गुणांनी आपण कृष्णाला मोजायचंय. आपल्याला यातल्या एकही शब्दाचं आपलं नातं नाही तर आपल्याला वजा करायचं. आपल्याला आई का तुम्हाला संबोधन आहे. यश, श्री, औदार्य. तुम्हाला जीवनामध्ये यश किती मिळालं तुम्ही कधी लिहिलंय का? आत्मचरित्र लिहून पहा. अपयशाने आपलं जीवन भरलेलं आहे. हे जमलं नाही, ते जमलं नाही, ते जमलं नाही, एवढं करूनही परिवारासाठी मरमर केली तेही जमलेलं नाही. सगळ्यात वैताग्या परिवाराचा आलेलं आहे. कधी काळी यांच्यासाठी गाणे म्हटले होते आपण, खूप प्रिय बोललो होतो आपण. सिनेमातले उसने गाणे घेऊन आपण यांना चिटकवले होते. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा. गोविंद प्रभू राजमठामध्ये होते. कल्पना करा ना. आणि तिथे एक बाई गाणं म्हणायला लागली, हे गाणं, अगर न मिले इसी जन्म में हो लेके जन्म दोबारा, जन्म जन्म का. गोविंद प्रभूंनी शिवीच दिली. मेली वासुदेव दुर्गा झाला म्हणे. वासुदेवाची बायको होती ती. तुझी त्याची भेट कधी होणार आहे? आता तू कुठल्या जन्मात आहे काय आहे? तात्या गेले, आमचे तात्या गेले, ताते भेटीला येणार आहेत का? ती कुठल्या अवस्थेत ते माहिती का आपल्याला? यश आपल्या हातामध्ये नाही. यश कशाला म्हणायचं की अनेक अडथळे पार केल्यानंतर अशक्य जे आहे त्याला शक्य करणं याचं नाव यश आहे. कोणाकोणाच होत नाही ते तुम्ही केलंय. तुम्ही कर्तुम आहात, तुम्ही केलेलं आहे. पण हा असा आहे की अकर्तुम सुद्धा करतो. गोपाल कृष्ण असा आहे, अकर्तुम सुद्धा करतो. जे करणं शक्य नाही ते सुद्धा करतो. तो समर्थ आहे. हा शब्द लागू पडतो का तुम्हाला? कर्तुम अकर्तुम सर्व कर्तुम समर्थ सपरमेश्वर याचे लक्षण याच्यामध्ये सांगितलेले. यश म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणं. आपल्याकडनं ते होत नाही. आपला तो विषय नाही. मी गरीब माणूस आहे, आपण साधे माणसं आहोत हे आपण कबूल करतो. जे होतच नाही ते. काही अभंग इतकं सुंदर सांगतात समजावून आपल्याला खचू नये म्हणून. आपण ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अरे काय घाबरतोस तू? दगडाच्या फटीमध्ये पडलेलं जे बीज आहे ना वडाचं, हे बीज पडल्यानंतर पाणी पडलं ना, थोडा सूर्यप्रकाश मिळाला ना, तसं वाढत जातं. आजूबाजूला संघर्ष असतो, मोठमोठे दगड असतात. आपलंही जीवन असंच आहे. प्रगती करायची आपल्याला, पण आजूबाजूला लोक आहेत नाही, काही प्रतिकूल आहेत, काही अनुकूल आहेत. नाही सहन होत. ते बीज संघर्ष करतं. बारीक अंकुर फुटतो. किती नाजूक असतो तो अंकुर, किती कोमल असतो, पण लढतो तो, लढतो. एक दिवस असा येतो दगडाला फोडून ते झाड बाहेर पडतं, वटवृक्ष तयार होतो मोठा. साधे साधे उदाहरण अभंगामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. दगड शिकवतो तुम्हाला, तो अंकुर शिकवतो.
असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. सातत्य असताना शक्य होतं तुम्हाला. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये जे चमत्कार वाढतात ना आपल्याला, चमत्कार नाही ते स्वाभाविक आहे. चमत्काराचे पुट बाजूला करा. अशक्य वाटत होतं ते त्यांनी शक्य केलेलं आहे. फार फार महत्वाची गोष्ट आहे. हा एक पैलू तुम्हाला समजावून सांगायचा आहे आज. यश संपादन केलं ते मोजताने आलं महर्षी व्यासांना. कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणे. कृष्णापेक्षा श्रेष्ठ मला काहीच माहिती नाही. आपण मोजतो ना माणसांना. कर्मवीर भाऊराव पाटील, बस एका विशेषण लावले की भागलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य यांना भागलं. पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल, एकच विशेषण लागलं, भागलं. स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर, एकच लावलं. कृष्णाला काय लावा, हा सगळंच आहे. मला सुचत नाही ते सुद्धा तो आहे. आणि म्हणून तो परमेश्वर आहे. असाध्य ते साध्य करिता सायास. यश इतकं सोपं नसतं, लक्षात ठेवा. यशाच्या जवळ जातो आपण, पण सर्वोच्च होण्यासाठी तुम्हाला जे कष्ट लागतात ना, जो संघर्ष लागतो ना, त्या क्षेत्रातला सर्वोच्च झालेला माणूस हा यशवंत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत. अरे कुणाला लावता येत नाही विशेषण. एखादा आमदार खासदार निवडून आला तुम्ही यशवंत वगैरे घाई करू नका तुम्ही. श्रीपंत कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. नसल झाली भेट रामदासाची आणि त्यांची प्रत्यक्ष भेटच व्हायला पाहिजे काय? तुमची पंतप्रधानाची भेट झाली काय? विचाराची तर भेट होते की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहित असताना समर्थांनी जे लिहिलंय ना, श्रीमंत शब्द तपासून घ्या, कशाला श्रीमंत म्हणतात. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, नंतर श्रीमंत योगी. तुमच्याकडे पैसा आहे पण बहुत जनाला आधार कुठे आहे तुमचा? लोकांना आधार आहे, तुमच्याकडे पैसा आहे पण निश्चय कुठे पक्का तुमचा? अरे अमेरिकेचा तो ड्रम, त्याचा निश्चय पक्का नाही. परवा वेगळं बोलला, आता वेगळं बोलला. हा देशाचा फौजदार असलेला माणूस आहे. निश्चय कुठे आहे? आम्ही घडीघडीला बदलतो, बहाणे करतो आम्ही. तुम्ही श्रीमंत नाही. अखंड स्थितीचा निर्धार, जे निश्चलता आहे ना, जे स्थिरता आहे ना, ती स्थिरता छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसते. अनेक लोकांना आधार दिसतो, बहुत लोकांना आधार आहे. या सगळ्या गुणांची जी बेरीज आहे ना, याचं नाव आहे श्रीमंत. श्रीमंत म्हणजे पैसेवाला नाही, त्याला फक्त पैसेवाला म्हणा. मोठी माणसं म्हणत असताना सुद्धा तुम्ही विचारपूर्वक बोला, दडपणात नका बोलू. तुम्ही मोठे माणसं आहेत, कशाला मोठे आहेत रे बाबा? कबीराने व्याख्या केलेली मोठेपणाची फार सुंदर व्याख्या केलेली आहे. मोठं कोणाला म्हणायचं? ते म्हटले ताडाच्या झाडाला मोठं म्हणायचं, उंची आहे म्हणून नाही. त्याला फळं येतात म्हणून मोठं म्हणायचं. अरे हात नाही पुरत ना, काय चाटायचं का त्याच्या मोठ्यापणाला? सावली कोणाला नाही. पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर कबीरा, फल लागे अति दूर. बड़ा हुआ तो
तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर कबीरा, फल लागे अति दूर। मोठा माणूस आहे, खूप पैसा आहे, मोठा माणूस आहे, पंगत करतो, लग्नाची पंगत करतो, 5-10 लोकांमध्ये लग्न लावून घेतो. कोणाचा फोन पुण्याला जरा आला ना तर आम्ही येतोय. किती जण आहात तुम्ही? तसं मी बाहेर जेवायला चाललो, किती चपात्या करून ठेवू, आग लावा त्या बंगल्याला. ज्याची सावली मिळते ना, ज्याचं फळ मिळतं ना, त्याला मोठं म्हणतात. कृष्णानं जी सावली दिली ना, गोवर्धन उचलून जो आधार दिला ना, श्रीमंती ती आहे. करोप असलेला कुब्जाला जे पकडलं आणि त्याला सुंदर बनवलं ना, पैसे घेतले तिच्याकडून नाही आहे, सुंदर बनवलं. अशक्य आहे, शक्य झालं. आज एखाद्या बाईची उंची नाही वाढवता येत आपल्याला, कुरूप असली तर सुंदर नाही करता येत आपल्याला. जाहिरातीमधून खूप काही येते आपल्याला ऐकायला मिळेल, हे लावा ते लावा, गोरे व्हाल तुम्ही. गोरेच व्हाल तुम्ही, सुंदर थोडीच होणार. कदाचित चेहरा प्लास्टिक सर्जरी केली तर सुंदर बनवता येईल. तुमच्या मनाचं सौंदर्य कुठं गेलं? मनाचं सौंदर्य, बुद्धीचं सौंदर्य, संवादाचं सौंदर्य, चालण्याचं सौंदर्य, बोलण्याचं सौंदर्य, विचाराचं एक सौंदर्य आहे, आचाराचं सुद्धा एक सौंदर्य आहे. लक्ष्मण देशाच्या पलीकडे गेलेली बाई किंवा माणूस सुंदर दिसत नाही. बाण नावाचा एक ब्राह्मणाचा मुलगा असतो. तो मुलगा आश्रमात पाठवला जातो. मठ्ठ असतो, अगदी ढ असतो. खूप श्लोक गुरुनी दिलेले असतात, ते काही पाठ होत नाही, काही लक्षात राहत नाही. पाठांतराला शब्द दिले तेही लक्षात राहत नाही. वर्षभर थांबतो, कंटाळतो. मी घरी कसं जाऊ आता? वडिलांनी बोलवलं, जाऊन काय सांगू मी? आत्महत्याचा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आत्महत्या करण्यासाठी आश्रमातून निघतो, जंगलात जातो. जवळ मरायचं नाही एवढा विचार त्याच्याकडे असतो. गुरुला त्रास होईल. जंगलात जातो, विहीर असते, विहिरीवर बाया पाणी भरत असतात. इथं कशी आत्महत्या करते? बाया ओरडतील, कोणीतरी पकडेल आपल्याला. आपल्याला मरायचं आहे, जगण्यात अर्थच नाही आपल्याला. पानवाठ्यावरच्या बाया निघून गेलेल्या असतात. तो विहिरीवर जातो आत्महत्या करायला. जी धाव असते ना, दगड असतो एक, सौंदर्य घासत असतो मोठांचा, आणि त्याला एक खळ पडलेली असते. तिच्याकडे बघतो तो, ती खळ बघतो आणि शिकून जातो. कोण काय शिकवल सांगतात नाही, बघता येत नाही आपल्याला, दृष्टी नाही आपल्याला. आपल्याला फक्त डोळे आहेत, नजर नाही आपल्याला. ती खळ बघतो, त्याला कळतं की अरे हे कशानं, हे दोरानं घासलेलं आहे. दगड कसा आहे, कठोर आहे, आणि दोर कसा आहे, नाजूक आहे. नाजूक दोराने ओले मुळ भेदी खडकाचे अंग, नाजूक दोराने याला चीर पाडलेली आहे. अरे मी दगडापेक्षा हुशार आहे, चांगला आहे. दगड जर चीर पाडला तर त्याला खळ पडते. मी पुन्हा आश्रमात जातो, अभ्यास करतो. जगातली पहिली कादंबरी तो लिहितो. कादंबरी नावाची कादंबरी, महाकाव्य तो लिहितो. कादंबरीचा पॅरेग्राफ इतका मोठा असतो, शेवटी क्रियापद असतं. 5-7 पेज नंतर क्रियापद येतं. दम छाडतो माणसाचा वाचताना. इतका अप्रतिम लिखाण करत असतो तो. ते त्याचं यश आहे, बाणभट्टाचं यश आहे. दशरथ मांझी नावाचा बिहारमध्ये एक माणूस होता. डोंगराच्या काठावर खोदकाम करत होता, मजुरी करायचा. बायको आली, भाकरी घेऊन आली. डोंगर चढताना थकली, कळा निघाल्या पोटामध्ये.
9 महिने भरत आलेले होते. पडली खाली, गेला, तिला उठवलं, पाठीवर घेतलं. डोंगराच्या पलीकडे जायचंय, दवाखाना तिकडे आहे, पण डोंगर 3 किलोमीटर लांब आहे. तिच्या वेदना वाढत चालल्या. धीर देत होता, थांब, थोडं सहन कर, थोडं सहन कर. गतप्राण झाली ती. प्रेत खाली ठेवला, डोंगराकडे बघितलं. पाहता कसं आलं पाहिजे. डोंगराकडे बघितलं, म्हटलं मी तुला फोडून टाकणार, फोडून टाकेल मी तुला. अंत्यविधी झाला. टिकाच फावडा घेऊन गेला, कुदळ नेली, डोंगर खोदायला सुरुवात केली. लोक म्हटले बायको मेली, पागल झालं. ते पागलच म्हणतात नवीन कुठलं काम करणाऱ्या माणसाला. वेडाच असतो तो, पण ध्येय वेडा असतो. शहाजहान सारखा पैसा नव्हता त्याच्याकडे ताजमहल बांधण्यासाठी, पण इच्छाशक्ती होती. ही आतली श्रीमंती आहे. फोडत राहिला, फोडत राहिला. दुसऱ्या बाजून जाऊ तू 55 किलोमीटरचं अंतर वाढतं. 3 किलोमीटर जवळ करायचं आहे, आणखी कोणी बाई मरू नये. लोक धावले मदतीला. 3 किलोमीटरचा रस्ता त्यांनी तयार केला. त्याला पुरस्कार दिला. बिहार सरकारने पुरस्कार दिला. याला यश म्हणतात. कुठला स्वार्थ नाही, वैयक्तिक कामासाठी कुठलाच नाही आहे, सामाजिक कामासाठी हे करणं आहे सगळं. हे यश आहे. या गोष्टीमध्ये जर यश आहे, तर भगवान श्रीकृष्ण सगळ्या जगाचा उद्धार करायची भाषा करतायत. सगळ्या जगाचा उद्धार करायची भाषा करतायत. जीवजंतूचं कल्याण करण्याची भाषा करतायत. म्हणून एक झालेलं आहे, यश त्यांना लावा. एक गोष्ट त्यांच्याकडे जमा झालेली आहे. श्री, श्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत म्हणतो आपण. अर्थ, पैसा. किती पैसा हो. रावणानंतर सोन्याची लंका त्यांनीच बनवली, द्वारका त्यांनीच बनवलेली आहे. प्रत्येकाचं आपल्याला विवेचन करायचं आहे. यशस्वी, औदार्य, उदारता. कृष्णा इतकी उदारता कोणामध्येच नाहीये. तुझे सर्व रंगी रूप उदारा, तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले सांगत मला. तुझे सर्व रंगी रूप उदारा, तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले नायक कुणाला. भवती दुनिया फिरते, बेईमान करते भलाई, बेईमान करते भलाई, बेईमान करते
सौर्यासाठी जुळती नाती सौर्यासाठी जुळती नाती फसवा भाव मनोरा तुझा प्रभू तुझा प्रभू तुझा सगळी नाती दोन दिसाची सगळी दोन दिसाची सगळी नाती कोणी नवरे सेवकी कोणी नवरे पहिलं राती स्मरतो एक सहारा तुझा प्यारा प्रभू तुझा प्यारा तुझे सर्व रंगी रूप उदारा तुझे सर्व रंगी रूप उदारा कळले तुझा यशस्वी औदार्य किती झाले 3 आपल्याला तपासायचं त्याचं आपलं नातं जुळतंय का खूप कृपण असलेल्या माणसाचं त्याचं नातं कसं जुळेल अपयशी असलेल्या माणसाचं त्याचं नातं कसं जुळेल प्रयत्न केला तर तो शिवी देतो क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तक्तो तिष्ठपर्यंत क्लैब्यम मास मगम पार्थ अर्जुनाला म्हणतो हिजड्या उचाल धनुष्य नातं नाही जुळत ना तो उदार आहे आणि हा कृपण आहे भरभरून वाटणारा परमेश्वर आहे अरे झाड झुडपं वाटतात तुमची नदी पाणी वाहते ना काहीच पित नाही ती स्वतःला तुम्हाला देते आंब्याचं झाड आंबे देते दुसऱ्याला कुठलाही फळ कुठलाही फूल दुसऱ्याने सुगंध घ्यावा 80 वर्षाचा म्हातारा आंब्याचं झाड लावतोय एक शिकलेला माणूस आला म्हटलं आजोबा काय करताय आंब्याचं झाड लावतोय किती दिवसानंतर येईल आंबे म्हणे 15 वर्षानंतर येतील तुमचं तर वय संपत आलं कोणासाठी लावताय तो म्हटला माझ्या आजोबाचे आंबे खाल्लेत मी माझ्या आजोबाने आंबे लावले होते ते गेले ते आंबे माझ्या कामी आले आता मी आंबे लावतोय ना माझ्या नातवांच्या कामी येतील स्वतःपुरतं जगायचं काही उदार होतं का नाही थोडं तरी उदार चतकुर भाकर तर सांगितलंय नाही कुत्र्याला चतकुर भाकर टाका भिक्षुकाला थोडस द्या एवढं तर उदार व्हा अरे शिकवताय तुम्ही तुमच्या मुलांना घरामध्ये शिकवताय चॉकलेट आणले तुम्ही पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिंट्या चॉकलेट तो घेतो खुश होतो दीदीला एक दे काय शिकवताय तुम्ही असं त्याला म्हणत नाही बाजूच्या खोलीत जा आणि एकटाच खाऊन टाक नाही कारण तुम्हाला त्याला कृपण ठेवायचं नाहीये तुमच्या परंपरेच्या डोक्यात आहे तुम्हाला त्याला कृपण नाही ठेवायचंय
त्याला मिलिटरीमध्ये पाठवल्यानंतर त्याला भित्र नाही बनवायचं आहे, देशासाठी उदार हो म्हणून त्याला सांगायचं आहे. दीदीला दे, दिलं दादाला दे, दादाला दिलं. आणि आजी, हो आजीला दिलं. ताईला दे, मला पण दे. पैसे कोणी दिली? बापाने पैसे दिले. मागतोय त्याला, कायसाठी मागतोय? चॉकलेट खाण्यासाठी नाही, त्याच्या हृदयाचा विस्तार करायचा आहे. घर चालवलं पाहिजे इतकं मोठा करायचं आहे, गाव चालवलं पाहिजे इतका मोठा करायचा आहे, आणि देश चालवला पाहिजे इतका मोठा करायचा आहे. काही नसताना इतकं मोठं करता येतं. औदार्य गुणाचा हा मोठा फायदा असतो तुमच्यामध्ये. पैसा नाही, तुमचं होता येतं का उदार? होता येतं. विचाराचं औदार्य, विचाराची श्रीमंती सगळ्यात मोठी श्रीमंती, लक्षात ठेवा. ममता, दया, मदत करणं, सामाजिक कार्य करणं स्वतःला किती लागतो, किती लागतंय स्वतःला. करोडो पिढ्यांचं भागल एवढं तयार केलंय. सोबत काय नेणार तुम्ही? काही नेणार नाही तुम्ही. आणलं बी काही नाही, नेणार आहे सोबत नाही. 1 रुपया कपाळाला लावतील हो, बाकी एकही पैसा सोबत देणार नाही. आणि सोबत देऊन तरी काय करता? आमचे दिवाकर बाबा होते ना पहिले, खूप चांगले माणसं होते, खूप चांगले. जेव्हा ते दवाखान्यात निघाले ना, शेवटची बिमारी, गाडीमध्ये बसले, लोक आले, पैसे द्यायला लागले. म्हटले माझ्या पुढच्या प्रवासाला पैसे लागत नाही, जे लागतंय ती मी घेतलेलं आहे. प्रायश्चिताची कॅसेट लावली होती असं मी ऐकतो दवाखान्यामध्ये. ती श्रीमंती मला ते ऐकायचं आहे. ते परमेश्वराचे गुणगान मला ऐकायचे आहे. मंगल नामा मंगल धाम, मंगल रूप तुझे, अमंगलाने जीवन भरले प्रभुराया. अशा तऱ्हेने त्यांनी शेवट ते चिंतन केलं आणि ते प्रायश्चित ऐकता ऐकता बाबांनी देह सोडला. काही सोबत नेता येत नाही, पण उदार होता येतं तुम्हाला. दधीची ऋषी सारखं उदार होता येतं. सगळ्या शस्त्राचं पाणी करून त्यांनी स्वतः प्यायले ते, आणि लढाईचा प्रसंगाला देव म्हणाले ते आमच्या शस्त्र तुमच्या हाडामध्ये आहेत, हाड देऊन टाकले त्यांनी. औदार्य. एकच नाव येतं महाभारतामध्ये, कर्णाचं नाव येतं उदार म्हणून. मरत असताना कर्ण काय करतो? कवच देऊन टाकतो, कवच कुंडल देऊन टाकतो. मागणारा माहित आहे कोण मागतोय? अर्जुनाची पाठराखण करणारा इंद्र मागतोय, देऊन टाकतो. देत असताना मरणाचा भय नाही. शेवटी एक ब्राह्मण येतो आणि आल्यानंतर तो म्हणतो काहीतरी दे रे, माझ्याकडे काहीच नाही. आता हे काय? पण माझ्याकडे माझा एक दात सोन्याचा आहे. दात काढतो, तो देऊन टाकतो. एकदाच त्यांनी मागितलं, कधीच नाही मागितलं. भगवान कृष्णाने त्याला ज्यावेळेस सांगितलं ना की अरे कर्णा, तू पांडव आहेस पहिला, या बाजूने ये, कर लढाई. कर्ण म्हणाला, द्वारकाधीशा, तू मला कशासाठी मागतोयस? मला कळलं, कमजोर करतोयस तू मला. मुत्सद्दी आहेस तू. तू माझ्या डोक्यात भाऊ टाकलाय. आता माझ्या डोक्यात नव्हता तो. अर्जुन माझा भाऊ आहे, मला आत्ता सांगितलंस तू. पण मी दुर्योधनाची बाजू सोडणार नाही, कारण निश्चय आहे माझ्याकडे. पण आता मी कमजोर झालो. मी अर्जुनाला बाण कसा मारू रे? पण एक मी करीन, अर्जुनाचा बाण मी माझ्या छातीवर घेईन, पाठीवर घेणार नाही. पाठीवर जर घेतला तर लोक त्याची बदनामी करतील. तू माझा भाऊ आहे. तू मागणी मागितलीस, मी करू शकत नाही ती पूर्ण. मी पांडवांच्या बाजूने जाणार नाही. आता मी पहिल्यांदा भिकार झालो आणि तुला मागणी मागतो. अंगराज काय हवंय?
मला मारलं जाईल ना, मरता मरता मला ऐकायचं रे कृष्णा, तुझा बासरीचा ध्वनी मला ऐकायचा आहे. ऐसी वेद कबोध का भवभृता आनंद संकार का. परमेश्वराचं लक्षण काय? यात बसतो का आपण कुठे? तो वेदक आहे, तो बोधक आहे, तो आनंदाचा संस्कार करणार आहे, संक्रमण करणार आहे. कैवल्याधिक दानदायक सदा शुद्धात्मका निर्मळा. परमेश्वर होण्यासाठी काय लागतं? कैवल्य अधिक दान देण्याची क्षमता असावी लागते, शुद्ध असावा लागतो आत्मा, आणि निर्मळ असावा लागतो. या सगळ्या गुणांचा समुच्चय म्हणजे कृष्ण आहे. सर्व साधन कारणा प्रतिदिनी लीळा करी अच्युतो. त्या जीवा, हे जीवा, त्या परमेश्वराला स्मरण कर. मानसी, मनामध्ये, वदमुखे, तोंडाना बोल. ऐक करेनी सदा, कानानं ऐक. किती सुंदर आहे हो श्लोक हा पूजा अवसारातला. परमेश्वर होण्यासाठी काय लागतं त्याची यादी आहे. काय यादीमध्ये आहोत का आपण? बासरीचा धून मला ऐकवायला पाहिजे का नाही? माझं मरण सोपं होईल, मरण सोपं होईल माझं. मला वेदनेचा त्रास नाही होणार. सातारा जिल्ह्यातलीच एक घटना म्हणून या ठिकाणी मी सांगतोय. कर्मवीर भाऊराव पाटील यांना लहानपणी ज्या भिल्लांनी खेळवलं ना, अंगा खांद्यावर खेळवलं, तो क्रांतिकारी भील, त्याला अटक केली इंग्रजांनी. भाऊराव पाटील भेटीला गेले. भाऊराव पाटील आता मोठे झालेले होते. तो गजाच्या आत होता, हे बाहेर उभे होते. बघितलं, भाऊराया आलास? आलो दादा, कसा आहेस तू? चांगला आहे, मजेत आहे. तळपायापासून डोक्यापर्यंत बघितलं. भाऊराया, मोठा झालास रे. एक देशील मागितलं तर देतो ना दादा? देतो. काय सांगा, काय पाहिजे? तुझ्या पायामध्ये कोल्हापुरी करकरीत चप्पल आहे, ती मला दे. सरकवली चप्पल मध्ये, चप्पलीवर उभा राहिला आणि प्रसन्न होऊन हसला तो भील. म्हटला, उद्या मला फाशी होणार आहे. मला आधारच नव्हता रे, आधारच नव्हता. आता फाशी होताना मला त्रास होणार नाही, माझ्या प्रेमाच्या आधारावर मी उभा राहिलेला असेल. भाऊराव पाटलाने चप्पल दिली. आयुष्यभर चप्पलने वापरली. जमल का आपल्याला? हे शक्य आहे का? शक्य झालं तर तुम्ही यशस्वी आहात. लोक विचारायचे, भाऊराव पाटलाला चप्पल तुमची मी दादाला दिली. आपण चप्पलेचा अंगठाने देणार हो. कार्यक्रमाला गेले लोक विचारायचे, चप्पल तुमची, चप्पल. चप्पल नाही मला. कुठे हरवली? काय? दादाला दिली. कन्हैया, बासरी वाजवू शिकणार आहे. मोरी सुधली जय गिरिधारी. मोरी सुधली जय नटकट श्याम मुरारी. सुधली जय गिरिधारी. सुधली
पहिल्यांदा भीक मागितली कर्णाने पहिल्यांदा. आमचं मागणं संपत नाही. कर्णाची बरोबरी कशी करायची, त्याला नाव ठेवावं, त्या बरोबरीचं असलं तर रावणाला जाळा. तुम्ही रामासारखे जर असले तर दसऱ्याला कोणी उठतं दारू प्यायला आणि रावणाला जाळतो. लाज वाटते रे तुझ्यात पात्रता आहे कधी. हे नटखट नट नागर नटखट हे गोकुल के चोर. अंतर्यामी तू जाने सब क्या है मन में मोर. अंतर्यामी तू क्या जाने क्या है मन में. बंसी की धूम आज सुना दे. बंसी की धूम आज सुना दे. माधव कुंज बिहारी मोरे सुधरी जोगी बिहारी सुधरी जोगी बिहारी सुधरी जोगी बिहारी. आई का यश श्री औदार्य किती झाले? 3. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 3. पहिलं 3 आणि हे 3 एकत्र झाले की त्याचं नाव आहे परमेश्वर. यातलं आपल्यात काहीच नाही म्हणून आपण परमेश्वर नाहीये. पण अधिकार आहे आपल्याला, त्याला आपण प्राप्त करू शकतो. अधिकार आहे आपल्याला, फक्त तळमळ असावी लागते आपल्याला. ज्ञान महत्वाचं ज्ञान आहे. महत्वाचं आहे. आपणाशी जे जे ठावे ते इतराशी सांगावे. शहाणी करुणी सोडावे. ज्ञानदान करणं सगळ्यात मोठं दान आहे. पैसा दिला तर शक्यता आहे चोरी होईल. पैसा दिला तर शक्यता आहे भावाभावाचे भांडणं होतील, वाटण्या होतील. ज्ञानाची वाटणी कशी करणार तुम्ही? ज्ञानाची चोरी कशी करणार तुम्ही? ज्ञानादेव हि कैवल्यम वेदाने म्हटलेलं आहे. ज्ञान दिल्यानंतर जीवाचा उद्धार होतो. आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे. निशी झाली अनंतरे पुन्हा काळोखे. तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव. समूळा ज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सूर्योदय झाला की प्रकाश जन्माला येतो, पण सूर्यास्त होईपर्यंतच पुढे काय? तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव. असा प्रकाश देतो की जन्म मृत्यू तुमचा संपलेला असतो. ज्ञान भौतिक ज्ञान असो की आध्यात्मिक ज्ञान असतो, ज्ञान हे महत्वाचं आहे. आंधळे होतो आपण, किती वर्ष आंधळे होतो. पन्नास 60 वर्षापूर्वी आंधळे होतो सगळे आपण. ज्ञान ज्याच्यात आहे ते संस्कृत कळत नव्हतं. मी गुरं राखले 17 वर्ष. माझा एक मित्र होता ब्राह्मण, तो तिकडे पाठांतर करायचा. राम रामो राम प्रथम रामम रामो रामान द्वितीय रामेण रामाभ्यम रामहि तृतीया रामात रामाभ्यम रामेभ्य पंचमी रामस्य रामयो रामनाम षष्ठी. आम्ही काय करायचो? डोरा मागे बगळ्या बगळ्या कवडी दे, कवडी दे, बगळ्या बगळ्या कवडी दे. बगळ्यांची रांग चालली की आम्हाला शिकवणार कोणी नव्हतं. तिकडे तो वेदमंत्र म्हणायचा, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. त्याचा धंदा सुरू झाला. आम्ही गुरामागचे गाणे म्हणायचो. तळ्यात वेली मोरी काणोबा, तळ्यात येली मोरी, मोरीची पाठी गोरा काणोबा, मोरीची काठी. हे आमच्या काही कामाचं नाही आलं. उपजीविकेच्या कामाचं नाही, कुठल्याच कामाचं नाही. आम्ही कसे होतो? आंधळे होतो. ते ज्ञान कधी व्हायचं? आम्हाला बाराखडीच येत नव्हती. 17व्या वर्षी आश्रमात आलो आणि बाराखडी शिकलो.
बाराखडी शिकलो. अवघड होत आहे, शाळाच माहिती नाही. 40 पुस्तकं लिहिली आतापर्यंत, 100 करायचे. नंतर मला यश मिळालं याचं समाधान वाटेल. कुठंतरी एक कोपरा मला भेटेल त्याच्यातला. ज्ञान महत्वाची गोष्ट आहे. पिढ्यानपिढ्या गेल्या आपल्या, अशाच गेल्या पिढ्यानपिढ्या. कोणीतरी म्हणायचं म्हण ममा पूजेच्या वेळेला, मग आपण म्हणायचं ममा आत्म्यानं, मग आपण आत्म्यानं म्हणायचं. नंतर त्याने म्हणत डोळ्याला पाणी लाव, तेवढंच आपल्याला कळायचं, बाकीचं काही कळत नव्हतं आपल्याला. आपल्या मालकीचं दिलंच नाही ना कोणी आपल्याला. दिलं श्री चक्रधर स्वामींनी दिलं. का बरं दिलं? कृष्ण आहेत ते, 5वे कृष्ण आहेत. या सद्गुणांचा समुच्चय कृष्णामध्ये आहे, तो चक्रधर स्वामींमध्ये आहे. तोच आहे पतिताचा उद्धार करणारा, तो आहे. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा. दाही दिशा उजळल्या उजळल्या पावन झाली धरा. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. चर्चा होई दिन रात सजनी. स्वामींचं परिभ्रमण चालू आहे. अडाणी लोक निवडतायत स्वामी, त्यांना शिकवतायत. गुंड माणूस निवडला महाराष्ट्रातला एक, त्याला जवळ केलं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. यशस्वी बनवला त्याला, पंथाचा प्रमुख बनवला त्याला. एक अहंकारी माणूस मशाल घेऊन दिवसा फिरणारा, त्याला सांगितलं फेक मशाल, जा रुद्रपूरला, चुलीतली राख काढ. अहंकाराची राख बनवली त्यांनी. माणसाला आकार देण्याचं काम श्री चक्रधर स्वामींनी केलं. कुठे वीजनी चर्चा होई दिन रात सजनी. चक्रधराच्या तत्वज्ञाना पडता ती नारी. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. एक स्त्री निवडली महदंबा नावाची. बसलीच काय, लिही कविता लिही. धवल गीत गायलं तिने. मराठीची आद्य कवयित्री महदंबा. नंतर जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, ह्या चांगल्या कवयित्री आहे, स्वतः चांगल्या कवयित्री आहे. पण आद्य कवयित्री महदंबा. यशाच्या शिखरावर बसवलं तिला. करावं लागतं. कृष्ण कर्मयोग सांगतो. न सुद्धा ज्ञान सांगून नाही भागला ना गीतेमध्ये. कर्म सांगितलं ना, कर्म सांगून नाही भागलं ना, भक्ती सांगितली ना. या 3
गुणांची जी वेणी आहे ना, ही वेणी महत्वाची आहे. आपण अनुसरण करत नाही, आपण अनुकरण करतो. अनुकरणानं होत नाही. एका गावामध्ये मुलांनी ठरवलं आपल्याला नाटक करायचं, द्रौपदी वस्त्रहरण. 2-3 ठिकाणी सांगितले मी, हा प्रसंग सांगितला, परत सांगा वाटतो. द्रौपदी सारखं राहायचं, दुःशासनासारखं तू कर. पांडू बसलेले आहेत, पाठांतर केलं, डोळ्याला पाठ झाले, सगळं झालं, द्रौपदीच भेटली नाही. त्या काळामध्ये मुली कामं करत नव्हत्या ना, नाटकामध्ये जुन्या काळामध्ये. मग एक सुंदर मुलगा बघितला, त्याला म्हटले अरे तो सुंदर दिसतो बरं का, तर द्रौपदीचं काम करा, मी तुला वाक्य लिहून देतो, ते पाठ करायचे. तो म्हटला पाठ करायला हरकत नाही, साडी नेसायला हरकत नाही, पण मला एक बेकार सवय आहे म्हणे. कुठली सवय? मला म्हणे 2-2 मिनिटाला बीडी प्यावं लागते. कसं करायचं? काही लोक म्हटले हरकत नाही, पडद्याच्या मागे बीडी पेत जा. बीडी आणि धुपण घेऊन इथं स्टेजवर यायचं नाही. तो ठरलं, त्याने डायलॉग वगैरे पाठ केले. दुर्योधनाने दिला आदेश दुःशासनाला, दुःशासना जा त्या द्रौपदीला घेऊन ये. द्रौपदी बीडी पियत होती. म्हणते फक्त 2-4 झुरके राहिले, फक्त तेवढे मारू दे. बिडी पिली पोटभर, तोंड गप्प झालं, पोटामध्ये धूर. धरलं द्रौपदीला, आणलं स्टेजवर, रंगमंचावर आणलं, आणि दुःशासन त्याचे डायलॉग बोलायला लागला. तो बोलतो आता हिची पारी ती बोलायची. आचार्य द्रोण, कुरुकुल भीष्माचार्य, राजदंड तुमच्या हातामध्ये, गुरु द्रोणाचार्य. बोलताच आहे ना, तोंड जर ओढलं तर धुपण बाहेर पडत. दुःशासनाला सांगितलं होतं की तिला 8 लुगडे नेसलेले आहेत, तू 7च ओढायची फक्त. हा बोलायला तयार आहे म्हणून दुःशासनानं काय केलं, लुगड्याच्या आतून हात घातला, तिच्या पोटाला चिमटा घेतला. चिमटा घेतल्यानंतर त्यांनी आ केलं, सगळं धुपणच धुपण सगळीकडे स्टेजवर. पण दुःशासन हुशार होता. तो म्हटला वा द्रौपदी, 5000 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि तुझा जन्म अग्नीमध्ये झाला, यज्ञामध्ये, आजही धूर निघतो याची साक्ष आहे. दुःशासनाने वस्त्र ओढायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात नाही राहिले की 8 आहे का 7 आहे म्हणून. मला किती सांगितले, द्रौपदी अंडरपॅन्टवरच उभी राहिली होती. सगळे कपडे काढून टाकले. अनुकरण भक्ती नाही. यद्ददाचरते श्रेष्ठ तदेवी तरुण. तसं बघायचं. उजळली याचेने संगे मैळला उजळे. रस्ता तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत. परमेश्वराला एवढं नाही करता येणार तुम्हाला, थोडं तरी. अरे कृष्णाने गोवर्धन उचलला, तू नको त्या भानगडीत पडू. गोणी उचलायला जातो, गाठ वर गेली की भूक बंद होते, गाठ खाली गेली की टंबरळ हातामध्ये येतं. कशाला त्या भानगडीत पडतो? तर सरकार मावे आपली गोणी तुझ्या सोयीची केलेली. पहिले 1 क्विंटल 20 किलोचं ओझं उचलायचा माणूस, नंतर 50 किलोवर आला, नंतर मग 30 किलोवर आला, आता 20 किलोची गोणी आहे. 100 वर्षानंतर गाय छाप तांबाखूच्या पुढे एवढीच गोणी राहील आणि अंगठी एवढा माणूस तेवढीच घेऊन चालणार आहे. डोंगर नाही उचलायचा. थोडीशी मदत कर ना कोणाला, हलकं कर ना त्याला. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ज्ञान महत्वाचे लक्षात ठेवा. तुका म्हणे सारे जन हे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा. मोठ्या माणसाचं मोठं ज्ञान आहे. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. मागे
कोपऱ्यात कुठेतरी असू दे, मागे नसेल पुढे नसेल कुठेतरी असू दे ना, प्रकाशामध्ये चाल ना, तू अंधारामध्ये का चालतोस? तेज निर्माण कर स्वतःमध्ये. एवढं मोठं नाही होणार, मेकअप करू नकोस. थोडं पाणी पडलं की भूतासारखा दिसतो. शूटिंगच्या वेगळं बघा ना, नटाने नटेने कशा म्हाताऱ्या दिसतात. तो सलीम खान बघितलाय मी, मेकअप वगैरे काही नव्हती, तू भूतासारखा दिसायला लागला. आहे तसे राहा ना तुम्ही. नैसर्गिक सौंदर्य तुमचं, नैसर्गिक तेज. ज्ञान म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे तेज, चमक. स्वामान्य दृष्टांत सांगितलंय का शेतकऱ्याचा. शेतकऱ्याने काय केलं की त्याच्या अडगळीला पडलेली एक सुरी होती ना, ती सुरी नेली गावात, लोहार आला होता, खाती म्हणतात त्याला त्या काळामध्ये, लोहार. त्याला दिली. त्याने ते लोखंड बघितलं, हलकं होतं, सुरी लहान होती. त्याने विचार केला की आगीत टाकलं की जळून जाईल. त्याला म्हटलं याचं काहीच होणार नाही बाबा, तुला 1-2 आणे देतो, निघून जाय तू, मी खेळबिळे करीन. पैसे घेतले, बिडे फोकत घरी निघून गेला. सावकाश त्याने बघितलं की ती गंजलेली होती, ती वाकडी झालेली होती. वाकडीला सरळ बनवायचं आहे आणि गंजलीनं तिला तेज आणायचं आहे. आपल्या जीवनामध्ये तेच काम आपल्याला करायचं आहे. आपणच आपल्याला दुरुस्त करायचे, दुसऱ्याच्या भरोश्यावर राहू नका. तुमचा चेहरा तुम्हाला बनवायचा आहे. खूप चांगला होऊ शकतो, खूप वाईट होऊ शकतो, तुम्हाला ठरवायचं आहे. लोहारच्या लक्षात आलं की अस्सल ते पोलाद आहे. सुरी बनवायला सुरुवात केली, गरम केली हलकीशी, थोडा हातोडीनं मारलं, गंज निघून गेला. आणखी काही डाग होते, ते डाग निघत नव्हते. म्हणजे त्याने क्षारयुक्त पदार्थामध्ये ते टाकले, तेल सहान, तूप सहान, ते डाग निघाले. बारीक डाग होते, ते तूप सहानेने निघून गेले. आता ती चमकायला लागली. किती विचित्र होतो काय, 10 रुपयाचा गटारात पडायचा, आता मंदिरात आहे, मस्त भजन म्हणतो. चमकला की नाही? वाल्या चमकला की नाही? नागदेव चमकला की नाही? नागदेव पंथामध्ये येण्याच्या अगोदर आपण नागदेवाला भेटलो असतो का त्याची कीर्ती ऐकून? नसतो भेटलो. तलवार होती हातामध्ये, चमकून गेला. स्वामींनी सुरी मध्ये माणूस टाकला, माणसामध्ये सुरी टाकली. तुला असं व्हायचंय, अडगळीला पडलेला आहेस तू, तुला असं व्हायचंय. जीव दीन होता, धनवान तुझी केला. जीव दीन होता, धनवान शौचे मलिन होता, शौचे मलिन होता, रूपवान तुझी केला. दीन होता, दीन होता, बलवान अडगळीला पडलेली सुरी. पहिलं तिनं काय केलं, त्याने तिला तेज प्राप्त करून दिलं. चमकायला लागली. तुम्हाला चमका वाटते की नाही? आपलं नाव घ्यायला पाहिजे बाबांनी. एका माणसाने, मी कार्यक्रमाला येतानाच मला रस्त्यानं फोन लावला, मी डाव्या बाजूने बसेल, माझं अमुक अमुक नाव आहे, माझ्या डोक्यावर गांधी टोपी असेल आणि लाल उपरण असेल. म्हटलं कशासाठी सांगतोय? नाही बस जमलं तर नाव घ्या म्हणे माझं. तिथं चमकून जा वाटतं आपल्याला. कसं का होत नाही? एक माणूस म्हणे काल कार्यक्रम झाला, तुम्ही नव्हते म्हणे. नव्हतं, मी नव्हतो. मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम 20,000 लोक होते म्हणे. बरं मग मी तिथे स्टेजवर होतो. हा म्हणे हा गटारात पडणार, तिथे स्टेजवर कसं काय गेला गड्या? आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या पाठीला हात लावला म्हणे असा. शेजारच्याला विचारलं, खरंच हे झालं म्हणे? हो झालं. पाठीवर हात काय लावला म्हणे? ए हलकटा खाली लोटून दिले त्याला, इकडे कशाला आलास तू? पण नाव घेतलं की नाही? फोटो पेपरला माझा.
स्पष्ट दिसत नाही. ते पहा गर्दीमध्ये, अरे काही दिसत नाही. मी गर्दी खूप होती, माझा कान आला मध्ये फक्त, पण माझा फोटो आहे त्याच्यामध्ये, चमकून जा वाटतं. पत्रिकेत नाव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, अमुक तमुक तमुक, हे सगळे सगळे नाव. अरे सत्कार करावणार बेजार होतो माणूस, परेशान होतो. काय सांगा तुम्हाला, चमकून जा वाटतं आपल्याला. बायको समोर चमकून जा वाटतं. बायको नवऱ्याला म्हणे, अहो तिथं माझी मैत्रीण आहे ना, तिने का गोरेली मैत्रीण आहे माझी, ती 15-20 वर्षाची वय तिचे. ती म्हणे हा मग काय, ती तुमची आठवण करत होती. फुलला, नाव घेतलं आपलं. माझी, हो माझी आठवण करत होती म्हणे. हो म्हणजे काय म्हणत होती सांग बरं. ते काल तोंडाने आला का म्हणे आज. कसं का होत नाही, पण तुम्ही नाव घ्या. नाव पत्रिकेत खाली आलं तरी राग येतो, बारीक आलं तरी नाव येतो, राग येतो माणसाला. सुरी चमकायला लागली. शेतकऱ्यांना बोलत असताना उपदेश कुठल्या भाषेमध्ये करायचा. स्वामींचं उदाहरण तुम्हाला सांगते. ती भाषा, ती श्रीमंत भाषा वाकडी होती, तिला सरळ करायला लागला. तो वाकडा माणूस कुठंच चालत नाही, कुठंच नाही चालत. ज्याचा पाय वाकडा पडला तो तर जगाला चालत नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, मजेशीर आहे. 2 भाऊ आहे, एक शहरमध्ये एक खेड्यामध्ये आहे. शहर मधला भाऊ कधी कधी यायचा खेड्यामध्ये. ऐकली का तुम्ही, कधी कधी खेड्यामध्ये यायचा. खूप प्रेम. लहाने भावाचं मोठे भाऊ, आमचे दादा आले, आमचे दादा आले, आमचे दादा, आमचे साहेब आहेत, आमच्या दादा फोटो आहे पेपरला, आमच्या दादा टीव्हीवर दिसले. खूप श्रद्धा, वडिलाच्या जागेवर मानणारा माणूस. अरे ते दादा गाडी घेऊन आले, 4 व्हीलर, मुलगा आणला सोबत, एक पिशवी आणली आणि खाली उतरले, खुर्चीवर बसले, समोर टेबल आहे. आणि भावाच्या मुलाला स्वतःच्या मुलाला, या रे या पोरं या बरं, तुम्हाला आंबे देतो. आणि कडव्याच्या गंजीच्या मागे उभं राहून लहाना भाऊ बघतोय. कौतुक, दादाची किती कमाल आहे, किती जीव आहे पोरामध्ये. माझ्या मुलामध्ये सारखाच आहे, स्वतःच्या मुलामध्ये सारखाच आहे. दादाने आंबे काढले पिशवीतून, समोर असे आंबे ठेवले, मुलं उभे राहिले. योगायोगानं त्या दादाच्या मुलासोबत मुलगा जो आहे त्याच्या समोर जो आंबा आला ना, त्याच्या वाट्याला येणारे ना, तो लहान होता. आणि भावाचा मुलगा उजव्या बाजूला उभा होता ना, त्या वाट्याला त्या दिशेनं मोठा आंबा होता. आता आंबा द्यायचा आहे, इथंच परीक्षा आहे, थोडक्यात परीक्षा आहे. नाही देता आला, आंबा देता आला पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. कधी कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. लहाना भाऊ बघत होता, वळईच्या गंजीच्या पाठीमागे उभं राहून कौतुक वाटत होतं. दादाने आंबा हातात घेतला, इथपर्यंत ठीक आहे. आता आंबा दोघांना द्यायचा आहे, एक लहान आहे, एक मोठा आहे. सरळ द्यायला पाहिजे. हे सरळ आहे. सुरी वाकडी होती, तिला सरळ केलं लोहाराने. आंबा देत असताना क्षणात विचार बदलला, असं वाकडा हात केला. आपल्या मुलाला मोठा आंबा दिला, भावाच्या मुलाला लहान आंबा दिला. ती आडी बघितली भावानी, गंजेच्या मागे उभा असलेला चटकन धावत आला, भावाजवळ बसला. दादा मला वेगळं निघायचंय, तुमच्यात थांबायचं नाही मला. अरे एकदम काय झालं, नाही मला नाही ना थांबायचं, मला आताच वाटते करून द्या, मला वेगळं निघायचंय. दादा किती आंब्याच्या गोण्या पाठवल्या तुम्हाला धान्य पाठवलं, भाजी सगळं पाठवलं, तुम्हाला आंबा देता येत नाही. तुमच्या मनात पहिली आडी पडली, नंतर तुमच्या हातामध्ये आडी पडली. वाकडा म्हणून चालत नाही. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, पसायदान वाकडेपणा सांडायला सांगतं. आणखी पुढे, तया सत्कर्मी रती वाढू. सत्कर्म म्हणजे त्याची प्रीती निर्माण करायचं काम करतं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सुरी सरळ केली, तेजस्वी केली, चमकायला लागली सुरी. मूठ बसवली, सुंदर सुरेख नक्षीकाम करून मूठ बसवली. राजाकडे नेली, राजाला दाखवली, राजाला आवडली. पैसे किती यांनी सांगितले, राजाने दिले. राजा उशाला ठेवतोय, येणाऱ्या माणसाला सुरी दाखवतोय. होती कुठे? अडगळीला होती. प्रवास सुरू कुठं झाला? ज्ञानाजवळ प्रवास सुरू झाला. लोहाराच्या ठिकाणी ज्ञानी आहे, तो जडणघडण करतोय, तिथं प्रवास सुरू झाला. पोचली कुठं? सम्राटापर्यंत पोचली.
तुमची जडणघडण ज्ञानिया करल. म्हणून ज्ञान वैराग्य ऐश्वर्य किती झाले आपले? ज्ञानापर्यंत आपण आलो. तुमचा प्रवास परमेश्वरापर्यंत, त्या चक्रवर्तीपर्यंत, त्या कृष्णापर्यंत होईल. अट एकच आहे की तुम्हाला सरळ व्हायचं आहे. तुमचं गंजले पण तुम्हाला काढून टाकायचं आहे. ताजे व्हा, टवटवीत व्हा. त्यानंतर वैराग्य, अनासक्त होणे. काहीच तुमच्यात नाही हे तुम्हाला ज्ञानानं सांगितलं. तुमच्या हातात काहीच नाहीये. ऐका ना, ज्ञानाने तुम्हाला सांगितलं. ज्ञान खोटं बोलत नाही. ज्ञान कोणाची भीड ठेवत नाही. ज्ञान म्हणजे आरसा आहे. तुम्ही किती विनंती करा आरशाला की आरसा मला तो अमुक अमुक नटासारखं दाखवतो, तो नाही दाखवणार. तो म्हणाल तो जसा आहे तसंच दाखवू शकतो मी, दुसरं काही नाहीये. हा प्रवास झाला वैराग्यापर्यंत. वैराग्याची फार मोठी गरज आहे लोकांना, लक्षात ठेवा. त्यागी लोकांनी समाज घडवलेला आहे, निस्पृह लोकांनी समाज घडवलेला आहे. संतांनी कुठलाच पैसा नाही घेतला. हो, आज आई माझे मायेचा भांडण सुरू आहे आता, गाणाऱ्याचं आणि कवीचं. कवी म्हणतोय माझं नाव, माझी भाषा कशाला वापरतो? अरे ज्ञानेश्वर असं नाही म्हणाले की माझी ज्ञानेश्वरी वापरताय, मला काय मानधन देत आहे. तुकोबा असं नाही म्हणाले. ही सगळी त्यागी माणसं, ही सगळी वैरागी माणसं आहेत. समर्पण केलं, सगळं समर्पण केलं, जीवन समर्पण केले या संतांनी. यांनी काय बनवलं? पाय बनवले, सुंदर पाय बनवले. पाया पडत ना तुम्ही? मी सल्ला देतो, पाया का पडता? डोक्या का पडत नाही तुम्ही? डोकं पायापेक्षा सुरक्षित आहे की नाही? पायाला तरी चिखल लागतो, शेण लागतं, त्याच्यावर डोकं ठेवताय तुम्ही? नाही, बरोबर आहे तुमचं. अधिष्ठानाला नमस्कार करता. अख्खा माणूस पायावर फिरतो, त्या गतीला नमस्कार आहे. अख्खा माणूस त्या पायावर उभा राहतो, त्या अधिष्ठानाला नमस्कार आहे. संतांची आहे, संतांची आहे पाय हा माझा विश्वास. संतांची आहे पाय हा माझा संतांची आहे पाय हा माझा विश्वास. संतांची आहे पाय हा माझा विश्वास. सर्व भावे दास, सर्व भावे दास झालो. संतांची आहे पाय हा माझा विश्वास. संतांची आहे पाय हा माझा विश्वास. संतांची आहे पाय हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावाने इंद्रिय एक वटले आणि मी त्यांचा दास झालो. का? त्या पायाची लायकी बघितली. वाकडा कधीच पडला नाही पाय. त्या पायाची लायकी होई. मोठा संत असला पाय वाकडा पडला की तो कारागृहामध्ये जातो. संत जगाचे मायबाप आहेत. वैराग्य त्यांच्याकडे. यहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. अनासक्त योगामध्ये जगतायत. कृष्णाने अनासक्त योग सांगितला. आसक्ती कध्यामध्ये कशातच आसक्ती राहिलेली नाही. अनासक्त योग. वैराग्य शब्द विरागापासून बनलेला आहे. राग म्हणजे आवड. वि उपसर्ग लागला की विराग, विशेष प्रकारची आवड. एकदा मीरेला तानसेन म्हणाला की मेरे तू छान गातेस, असं मी ऐकलं. म्हण बरं एक भजन. मीरेने भजन म्हणलं, तल्लीन झालेली होती. पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू. फार सुंदर गीत गात होती. आपणही गातो, पण कसे गातो?
घुंघरू की तरह बजता ही रहा हूं, कभी इस पग पर कभी उस पग पर, कधी त्या पार्टीमध्ये कधी या पार्टीमध्ये बजता ही रहा हूं मैं. मीरेचं गाणं संपलं आणि तानसेन म्हटलं मीरा गाते छान तू, पण तू रागात गात नाही. उत्तर दिलं म्हणेल मी रागात गात नाही, मी अनुरागात गाते, मी प्रेमानं गाते. माझ्या गाण्यामध्ये सौदा नाहीये, माझ्या गाण्यामध्ये समर्पण आहे, वैराग्य. किती झाले, किती झाले? आणखी परमेश्वर झालेला नाहीये, आणखी एका गुणाची गरज आहे. कोणता गुण आहे? ऐश्वर्य. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. 6 गुण ज्याच्यामध्ये त्याला लावा, श्री चक्रधर स्वामींना लावा, बरोबर बसतील त्या ठिकाणी. ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे विचाराचं ऐश्वर्य, आचाराचं ऐश्वर्य, तुमच्या बसण्याचं, तुमच्या उठण्याचं ऐश्वर्य. तुम्हाला काहीच नकोय, निरपेक्ष झाला तरी तुम्ही पुरून तेवढे शिल्लक राहिले. बासरीचं राधेचं एकदा भांडण झालं, सवती झाल्यानं दोघी. बासरी म्हटलं मेली ओठापर्यंत जाताना चिटकते, त्याला बी काही कळत नाही. मी गोरी गोमटे चांगली आहे, पण ते लाकडाला घेऊन बसला. बासरी म्हटलं राधे हातात घे ना मला. हा, हे घेतला हातात, काय करू बघ ना. एक डोळा बारीक केला, दुसऱ्या डोळ्यानं बघितलं, आर पार बघितलं, काहीच नाही ग तुझ्यामध्ये. तुला आवडतो कसा, तो कसा तुला आवडतो, त्याला तो कशी आवडतेच कोणाच ठाऊक. ती म्हटली काहीच ठेवलं नाही मी माझ्यामध्ये. दिसते का तुला एखादी गाठ? म्हणजे कुठलीच गाठ नाही. ज्याच्यात गाठ आहे त्याला परमेश्वर जवळ घेत नाही. भिद्यते हृदय ग्रंथेश छिद्यन्ते सर्व संशय नश्यन्ते सर्व कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. परावराला बघितल्यानंतर सगळ्या गाठी निघून जातात. पोकळ असतं तरी ऐश्वर्य असतं. आणि मग त्या बासरीतून जो धून निघतो ना, जो सूर निघतो ना, मी राठोड साहेबाशिवाय कार्यक्रमच केलेली. बासरीची इतकी गोड आहे, अप्रतिम आहे. शब्दाशिवाय एवढं सौंदर्य कुठे हो? शब्द नाही, काही नाही, कान तृप्त होऊन जातात. नाथांनी वर्णन केलं बासरीचं. मुरली 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 मधुर किती वाजे कन्हैया, बजाव बजाव मुरली 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 मधुर बजाओ बजाओ मुरली मुरली मधुर तुझी, मुरली मधुर तुझी बाजे कन्हैया, बजाओ बजाओ मुरली. गवळणीची गंमत अशी आहे, मला त्रास होतो आणि वाजव मुरली हा विरोधाभास आहे. घाम येतोय तोंडावरून, वाढ थोडासा ठेसा. अरे नाही, मस्त लागते, मस्त बी लागते, त्रास बी होतो अशी मुरली. तुझ्या मुरलीच्या नादान, गवळण म्हणते तुझ्या मुरलीच्या, तुझ्या मुरलीच्या नादान, तुझ्या मुरलीच्या विसरले मी देहभान, घर सोडून हो, घर सोडून, घर सोडून घरल निराळ. बजाओ बजाओ मुरली मुरली मधुर की, मुरली मधुर की बाजे कन्हैया, बजाओ बजाओ मुरली मुरली मधुर तुझी
वाचवलास तू, वाजवला, ती बासरी वाजवली, सूर वाहत आले, गावात आले, गावातून गल्लीत आले, गल्लीतून माझ्या घरात आले आणि घरातून माझ्या किचन मध्ये आले आणि माझे वाळलेली लाकडाची पेटी होती ना चुलीमध्ये, त्यात ते सूर शिरले आणि ते ओले झाले, लाकडं ओले झाले, चुलच पेटले. कशाला वाजवतो? तुझ्या मुरालीचा ध्वनी कल्पित पडला प्राणी संसाराची, हो संसाराची, संसाराची धूळ धारी. बजा मुरली, मुरली मधुर तुझी, मुरली मधुर तुझी बाजे कन्हैया. बजा बजा मुरली, मुरली मधुर तुझी, मुरली मधुर बाजे कन्हैया. बजा बजा मुरली, बजाओ बजाओ मुरली. ऐश्वर्य सगळ्यांना आवडतं. घर चांगलं, अमुक चांगलं, तमुक चांगलं, तमुक चांगलं. म्हातारपणे वजन नाही राहतो तुमचं. तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवायला तयारी आहे मुलांची. त्यांना एकटं आवडतं, तुमचं बोझा नको आहे. माझे एक मित्र आहे कीर्तनकार, मोठा बंगला बांधला, जुने आहेत बरेच. मला म्हटले पैसे इतकी मिळायचे शास्त्री, मला खूप पैसा मिळायचा. बोलत बोलत मी माझ्या प्रवचनावर बंगला बांधलाय. घरी गेलो एक दिवशी, म्हटलं मस्त आहे बंगला तुमचा, सगळं चांगलं आहे, पण या सुना बोलू देत नाही म्हणे मला. तुम्ही इंटरफेअर करायचं नाही, आमच्या मध्ये 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 बोलायचं नाही तुम्ही अजिबात. बोलून बंगला बांधला आणि बोलायचं नाही अजिबात, यासाठी काय करताय तुम्ही? काही नाहीये, तुमचं ऐश्वर्य आहे, तुम्ही गेल्यानंतरही कायम असावं. देवाच्या जवळ जाण्यासाठी थोडं नातं जोडण्याचा प्रयत्न करा ना. 6 गोष्टी अंश रूपाने तुम्हाला जवळ घेता येतात. अध्यात्माचं थोडंसं ज्ञान, यश, काही जास्त नाही, 6 गोष्टी आहेत. येणे कारणी भगवंत, म्हणून तो भगवंत आहे. या 6 गोष्टीमुळे तो भगवंत आहे. 6 नाही तुमच्याकडे, काहीच नाही, म्हणून तुम्ही जंत नाही म्हणणार मी, पण भगवंत नाही तुम्ही. आम्ही बी, तुम्ही बी. आजचा कृष्ण चरित्राचा भाग मी तुम्हाला बोललो होतो अगोदरच. मी चिंतन या दिशेने करणार आहे की तुमच्याशी जुळलं पाहिजे. कृष्णाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे. टाइम झालेला आहे आपला, 1.5-2 तास झाले ना बाबा. जास्त झालं सांगत जाणं मला, तेवढंच माझी एनर्जी वाचल ना. धन्यवाद. बसले सगळे. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी. गले वैजयी माला, बजावे मुरली मधुर बाला. कानों में कुंडल झलकती पंडल, नंद के नंद बिहारी के, गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी के, गिरिधर कृष्ण मुरारी.
समय मोर मुकुट बिलसे देवरा दर्शन को तनसे बजावे और वालिनी संकट लाजर को कुमारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी गगन समा कांति झलकारी की मूर्ति चमक रही जगे भवन सफल कस्तूरी छवि लगी ओ बनवारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी जहाँ से प्रकट हुई वीर हुआ छोटा छोटा दिखाया विश्व हुआ दिल मिटाई